नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून तुमचं स्वागत करते. आज दुपारी आम्ही 3:30 पावणे 4ला पनवेलवरून जेजुरीला जाण्यासाठी निघालेलो. पण आम्ही वाटेत आंबेगावचं जे स्वामीनारायण टेम्पल आहे ते पाहायला आलेलो आणि त्याचा व्हिडिओ मी मागच्या ब्लॉगमध्ये टाकला होता. आणि आता इथून 7:30ला संध्याकाळी 7:30ला आम्ही निघालेलो आहे जेजुरीला जायला, टेम्पल वगैरे पाहून. आणि आम्ही सासवड मार्गे चाललोय आणि त्या मार्गे आम्हाला 2 तास लागणार आहेत. आणि आज रात्री जेजुरीला जाऊन आम्ही तिथे मुक्काम करणार आहे आणि उद्या सकाळ-सकाळ उठून आम्ही मंदिर पाहायला जाणार आहे, मंदिराचं दर्शन घ्यायला. आम्ही आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही जेजुरीजवळ पोहोचलेलो आहे आणि जेजुरीच्या अगोदर 1-1.5 किलोमीटर अगोदरच आम्हाला हे ब्रह्मांड लॉज म्हणून मिळालं आणि इथे गाडी पार्किंगला वगैरे जागा होती आणि आम्ही आता इथेच स्टे करणार आहोत रात्रीचा. जेजुरीमध्ये तुम्हाला मोठे-मोठे हॉटेल राहण्यासाठी मिळणार नाहीत. असे लॉज सिस्टम आणि होमस्टेच असतात. त्यामुळे आम्ही ह्या लॉजमध्ये स्टे केला आज. कारण ह्याचं पार्किंग वगैरे पण चांगलं होतं. आता आम्हाला लगेच रूमवर सामान वगैरे ठेवून फ्रेश होऊन जेवणासाठी जायचंय. कारण जेवणासाठी आम्हाला जेजुरीतच जावं लागणार आहे. कारण ह्या हॉटेलच्या आजूबाजूला कुठे आम्हाला रेस्टॉरंट वगैरे दिसत नाहीये. त्यामुळे आम्ही आता जेवणासाठी जेजुरीतच जातो. आता रात्रीचे 9:30 झालेत आणि आम्ही आलोय डिनरसाठी. विलास लंच होम. इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण छान मिळतं आणि नॉनव्हेज असेल ना तर मटण थाळी वगैरे इथे छान मिळते. म्हणून आम्ही इथे आलेलो आहे आता. इकडे राहण्यासाठी हॉटेल्स वगैरे नाही मिळत, असे लॉजिंग वगैरे असतात. आणि या लंच होममध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण मिळतं आणि तेही घरगुती पद्धतीने बनवलेलं. त्यामुळे आम्ही इथे जेवण्यासाठी आलो. कारण आम्हाला नॉनव्हेज खायचं होतं आणि तेही गावरान स्टाईलने बनवलेलं. आता आमचं हे जेवण आलेलं आहे. खूप तिखट आहे, रुद्र म्हणतो. आमचं विलास लंच होममध्ये छान असं जेवण झालेलं आहे. तुम्ही पण कधी इकडे जेजुरीमध्ये आलात तर ह्या लंच होममध्ये नक्की जेवायला या. कारण इथे नॉनव्हेज खूपच छान उत्तम प्रकारचं मिळतं आणि तेही ताजं मिळतं. त्यामुळे नक्की व्हिजिट करा. आणि आता आम्ही रूमवर जातो कारण आम्हाला सकाळी लवकर उठून मंदिरामध्ये जायचंय. मोनिका पान शॉप. तर आम्ही खातोय पान. खा पान खा. मोनिका पान शॉप. गुड मॉर्निंग मंडळी. आम्ही काल रात्री 9 वाजता जेजुरीमध्ये पोचलो होतो आणि या ब्रह्मांड हॉटेलमध्ये राहिलेलो. छान आहे राहण्यासाठी, रिजनेबल. आणि आता आम्ही सकाळचे 7 वाजलेत, चाललेलो आहे जेजुरी मेन मंदिरामध्ये दर्शनासाठी. आणि इथून आहे मंदिर ते 2 किलोमीटरवर, पण गाडी जाते मंदिरापर्यंत. तर आपण जाऊया मंदिराकडे आता. हे आहे हायवे आणि हायवेला लागूनच हे हॉटेल आहे आणि मंदिर आहे इकडे समोर पुढे या गडावर. तर आता आम्ही निघतो मंदिराकडे जायला. जेजुरीगड हा आहे मेन जेजुरी मंदिर. सकाळ सकाळ मोठे मोठे हॉटेल बंदच आहेत, अजून उघडलेले नाही आहेत. पण आम्हाला नाश्त्यासाठी इथे छोटे मोठे हॉटेल मिळतात आहे.
एक इथं छोटं हॉटेल आम्हाला आता मिळालेलं आहे. तिथे आम्ही आता चहा नाश्ता करून घेतो. आता इथे आम्ही चहा नाश्ता खाऊन घेतो. इथे आम्हाला फार वेगवेगळ्या पद्धतीचे पोहे मिळाले. तर आम्ही आता इथे इथेच नाश्ता करून घेतोय. चहा आणि पोहे. नाश्ता वगैरे झाल्यावर आता आम्ही आता निघालोय मंदिरात जायला. पण आम्हाला मंदिरात आम्ही मागच्या साईडहून वरती चढणार होतो. कारण मागच्या साईडला कमी पायऱ्या आहेत 250. त्यामुळे मग आम्ही मागच्या साईडहून आतमध्ये जाणार होतो. आणि मागच्या साईडला जायला 500 मीटरवर थोडा पुढे जाऊन आतमध्ये लेफ्ट साईडला टर्न आहे. तिकडून आता आम्ही आतमध्ये चाललोय. इथे आम्ही मागच्या साईड हा आहे गड, जेजुरी गड. जेजुरीचं मल्हार मंदिर मेन. आणि इथे पार्किंग लावली आम्ही मागच्या साईडून येऊन. कारण मागच्या साईडून थोडं कमी चढायचंय. जाताना पण पूजेचे सामान घेण्यासाठी दुकानं आहेत. त्यामुळे आपल्याला इथून पण आपण पूजेचं सामान घेऊन जाऊ शकतो या साईडून जाताना. जेजुरी गड हा शिवशंकरांचा जो मानवी अवतार आहे खंडोबा, त्या खंडोबाचं देवस्थान आहे जेजुरी गड. आणि ह्या जेजुरी गडाला 9 लाखांच्या पायऱ्यांचा डोंगर असंही म्हणतात. आम्ही आता इथं फोटो काढतोय. शशिकांत दावते दादा आहेत त्यांच्या इथे. फेटे वगैरे मिळतात इथे. आता रुद्र पण फोटो काढतोय. आता इथून एवढं आम्हाला चढायचं आहे. ही मंदिराची बॅक साईड आहे. बॅक साईडून आम्ही वरती चाललोय. फ्रंटने जरा जास्त पायऱ्या आहेत, 500 पायऱ्या आहेत. मागून किती आहेत दादा पायऱ्या ह्या? 240 पायऱ्या. हा ना, हा मागून इथून 240 पायऱ्या आहेत. थोडंसं अर्ध कमी पडतं, पण नेहमी आम्ही मागूनच येतो. इथे मागे पार्किंग पण आहे. लग्न झाल्यावर नवीन जोडप्यांनी सर्वप्रथम जेजुरीला येऊन खंडोबाचं दर्शन घेणं हे पोस्ट मॅरेज रिच्युअल खूप वर्षापासून चालत आलेलं आहे. जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्रातील आणि दख्खन प्रदेशातील अनेक कुटुंबाचं कुलदैवत आहे. हा आहे मंदिराचा पूर्व दरवाजा. आम्ही आता मंदिरात पोहोचलोय आणि खालून 240 पायऱ्या चढून आम्हाला वरती यायला 15 मिनिटं लागले. कारण आम्ही थोडा टाइमपास करतच आलो. आणि आज सकाळ सकाळ आल्यामुळे इथे मंदिरात गर्दी नव्हती. त्यामुळे आम्ही मोफत दर्शनसाठीच आता लाईन लावतोय. आणि जे पासची लाईन होती ती पुढच्या साईडून आहे. पण आज गर्दी नाही आहे, त्यामुळे आम्ही आता मोफत दर्शनलाच चाललोय. आज जेजुरी गडावर शाळेच्या मुलांची सहल पण आलेली आहे. सगळी मुलं लाईनीत उभी आहेत. आपण बघू शकताय दर्शनासाठी. हा पश्चिम दरवाजा. आणि गडाच्या समोरच्या साईडला उत्तरेचा दरवाजा आहे.
पायली तोडा मोहन फळा गायत्री फुगा दोरा होती दर रविवारी तसेच सोमवती अमावस्याला इथे भाविकांची खूप गर्दी असते आणि दसऱ्याच्या दिवशी या खंडोबाची जत्रा असते. या मंदिराच्या मागेही खूप मोठा इतिहास आहे आणि पौराणिक कथेनुसार मणी आणि मल्ल हे 2 क्रूर राक्षस होते आणि ते लोकांना खूप त्रास देत होते. आणि त्यामुळे त्या 2 राक्षस भावांचा नाश करण्यासाठी शिवशंकर खंडोबाच्या अवतारात पृथ्वीवर आले. आणि त्यापैकी एका राक्षसाचा खंडोबांनी वध केला आणि एक राक्षस त्यांना शरण गेला. ही आहे गडाची बाहेरची बाजू आणि हे जे मंदिर आहे हे पूर्ण दगडी बांधकामामध्ये बांधलेलं आहे. आणि इथे जो समोरच्या बाजूचा आहे हा उत्तर दरवाजा आहे आणि जे आहे मंदिराचं प्रमुख प्रवेशद्वार. खंडोबांना 2 पत्नी होत्या, म्हाळसा आणि बानुबाई. आणि हे जे मंदिर आहे हे बानुबाईचं आहे, ही खंडोबांची दुसरी पत्नी आहे. बघू बाबा पावसात जेवला पावसात का काय घेतलं अंजीर का. हे जे मंदिर आहे हे 12व्या शतकात यादवांनी बांधलं होतं आणि 12व्या ते 13व्या शतकामध्ये इथे खंडोबाची पूजा सुरू झाली आणि त्यानंतर पेशव्यांच्या काळात या खंडोबा मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. आणि अजूनही या मंदिराच्या पुनर्विकासाची कामं चालूच आहेत आणि आता मंदिराच्या बाहेर छान असं हे उद्यान बनवलेलं आहे. आपण बघू शकताय. आता आम्ही त्या उद्यानातच चाललोय. तुम्हाला जवळून दाखवते. इकडे बघा. पायऱ्या बनवतात आहे येण्यासाठी. नवीन बांधकाम चालू केलंय त्यांनी. आता आमचं मंदिर आणि मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो पूर्ण बघून झालेला आहे आणि आता आम्ही इथे मंदिराच्या बाजू परिसरात स्नॅक्स कॉर्नर आहे तिथे काहीतरी खाऊन घेतो आणि मग खाली उतरतो कारण आमची गाडी खाली पार्किंगला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन प्लेसेसचे व्हिडिओ पाहता येतील. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्लेस नवीन डेस्टिनेशन बरोबर. तर माझे सगळे व्हिडिओ पाहायला विसरू नका. नक्की पहा. लाईक कमेंट शेअर करा. थँक्यू मंडळी.